आपल्या प्रामुख्याने मागण्या अशा आहे की जी ESIची जी मागणी महत्त्वाची आहे, ESIची जी मर्यादा आहे 21,000ची मर्यादा आहे आणि 21,000च्या वरती ज्यांचं बेसिक जातं, पगार जातो, त्यांना ESIचा लाभ मिळत नाही. तर ती ESIची मर्यादा 21 वरून 42,000 करण्यात यावी अशी आपली एक महत्त्वाची मागणी आहे. नंतर सर्वांच्या जिव्हाळ्याची म्हणजे बोनसची जी मागणी आहे, 7,000 रुपये बोनसची मर्यादा आहे, ती 7,000 वरून 18,000 रुपये करण्यात यावी अशी एक मागणी आहे. नंतर आशा वर्कर, मध्यान्ह भोजनवाल्या वर्कर, अंगणवाडी सेविका वगैरे यांना जे मानधन जे मिळतं, एकदम अतिशय तुटपुंज असं मानधन मिळतं, ते मानधन वाढवण्यात यावं अशी एक मागणी आपली आहे. त्यासोबतच जो बँकांचा जो आहे 5 दिवसांचा आठवडा हा करण्यात यावा. बांधकाम कामगारांच्या बद्दल बोलायचं झालं तर बांधकाम कामगारांमध्ये ज्या बोगस नोंदी आहे त्या हटवून जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा आणि त्यातल्या त्रुटी बंद करण्यात याव्या, हटवण्यात याव्या. जे केंद्राने जे कामगार कायदे आणलेले आहेत त्यात भारतीय मजदूर संघाने काही कामगार कायद्यांमध्ये सुधारणा दाखवल्या आहेत, तर त्या सुधारणा करून ते अंमलात यावे अशी भारतीय मजदूर संघाची एक प्रामुख्याने मागणी आहे. सोबतच जे घरेलू कामगार आहेत त्यांना जे भांडे संच वाटप होत आहेत ते देखील बोगस घरेलू कामगारांना वाटप होत आहे आणि खरे घरेलू कामगार जे आहेत हे त्यांना मिळत नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत देखील त्या योजना पोहोचण्यात याव्या ही भारतीय मजदूर संघाची प्रामुख्याने मागणी आहे. नाव काय? अभय विस्पुते, भारतीय मजदूर संघ जिल्हाध्यक्ष, जळगाव.